श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत, आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजंतवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना जरा. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना जरा. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटीगाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत, भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलं आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? रक्तदानाची प्रेरणा असं आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत. ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 1989मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंटनंतर माझा जन्म झालेला आहे. बरं. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात, तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा. ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली. बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता आहात? मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो
त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सचंही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. बरं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कंप्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सचंही मी रजिस्ट्रेशन करून वा, घेतलं होतं. छान. ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली. आता ताई, तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली? मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली. आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं. वा. 2022ला माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना, ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. हो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना विकनेस आला, ना चक्कर आले. बरं. पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना, तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केला. वा, खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता? पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे. पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतं आहे किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते, म्हणजे जेव्हा आपल्या व्हेनमध्ये ती टाकली जाते, तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, तर त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा? नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाही आहे. अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता? मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज, हे चुकीचे गैरसमज आहे. बरं. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं. आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात. बरं. मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं? हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं. आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं, असं नसतं. सकाळी सकाळी गुळ शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते. दर महिन्याला आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आपण असं म्हणतो की माझे केस गळत आहे, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते. विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते. मग नंतर नवीन रक्त तयार होतं, ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो. नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा. सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे. माझं MSW झालेलं आहे. माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या.
NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप्स वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी MSW करतो आहे तर मला बऱ्यापैकी MSWचे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात. तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा. तो त्याच्या चुकीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं. त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत. A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते. बरोबर. समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत. आता काही माझे बच्चू असे आहेत थॅलेसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात, त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं, कोणी काका म्हणतं, म्हणजे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला O पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली. मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं O पॉझिटिव्हच्या की मला O पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ती रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात. मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं. बरोबर. अगदी छान सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात. आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे? खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाही आहे आणि कागदावर पण मावणार नाही इतकी, तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलेसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलेसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे. तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो. आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलं आहे की साधारण एका थॅलेसिमियाच्या बच्चूकरता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कुणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल तर आपण ते मेन्शन म्हणजे ते आपण सपोज करून ह्या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण
तयार करतो आहे. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ॲप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलेसेमियाच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ॲटोमॅटिक ॲप्लिकेशनमार्फत कळेल. मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं. अगदी बरोबर. सर, आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या वेळेस तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते? एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे, अशा अशा रुग्णाला रक्त लागतं आहे, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात. ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते म्हणतात की नाही दादा, आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा. म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं. बरोबर. आता सर, आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो. पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली? ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं. आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहे की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात. पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो आता की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा. आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं. आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी आहे की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो. म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बड्डेलाच जाईल किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या ॲनिव्हर्सरीला. म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते 2-3 एक महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचं आहे. बरं. संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई, आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाही आहे, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी? सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचं आहे. त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल. म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना. कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते. पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती असते. हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा. म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणतात की चला आता तुम्ही रेडी आहे. आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणतात की तुम्ही पुढच्या वेळेला या,
तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अतिप्रमाणात दिवस नाही लागत. आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ, शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना, तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना, तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता. वा, खरंच ताई. आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करतेय, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघं जण पती पत्नी 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का? नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालं आहे, माझं 17 वेळा झालं आहे. म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतो आहे आणि खूप पुण्याचं काम करतो आहे. कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही आहे की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे, जेठ जेठानी, आम्ही दोघे आणि माझ्या 2 जुळ्या मुली आणि जेठानीचे 2 मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता. कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते. त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8च वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग, आणि आम्ही पण येऊ का असे म्हणता. आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर ते आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. ताई, आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो. आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय, मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी. तर पण एक महिला आहे, तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं. मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं? ताई, काय सांगाल याबद्दल? नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे. कारण की रक्त कमी झालेलं असतं, शरीरामधली लेवल कमी झालेली असते. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे. म्हणजे आपली एनर्जी कायम टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो. छान. तर ताई, आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं? गैरसमज हेच राहता की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरतून सांगते. खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगतायत. याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळं तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा
अविस्मरणीय क्षण आहे का? तो आम्हाला आवडेल ऐकायला. आता रिसेंटली मदर्स डे झाला. अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता. तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण. हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलेसेमियाचा मुलगा होता. त्याने कॉल केला होता मला आणि मेसेजसुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. नक्की. आदरणीय अंकिताताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीद दिली. रक्ताने शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेला, रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा. खूप छान. तुला मानाचा मुजरा ताई. खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे. हो खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव हो, तुमचा आहे. माझा हा अस्वीर खरंच अनुभव आहे. ताई, याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे. धन्यवाद. हां. आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात? मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आईवडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आईवडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आईवडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे. रक्तदान आमचा श्वास आहे. रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे. हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे. ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे. तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत. पुन्हा पावसालाच सांगायचे, पुन्हा पावसालाच सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे, कुणाला किती थेंब वाटायचे, पुन्हा पावसालाच सांगायचे, पुन्हा पावसालाच सांगायचे. मऊ कापसाने दरी गोठली, मऊ कापसाने दरी गोठली.